जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। नीलमनगर येथील नेहरू चौक परिसरात सध्या सुरू असलेल्या मंजूर रस्त्याच्या कामाठिकाणी मंजूर रस्ता होत असताना तो रद्द का करायला लावला या कारणावरून शनिवारी दुपारी महेश साका याला मल्लू कल्लुरे व त्यांच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी व फरशीवर आपटून जखमी केल्याची तक्रार महेश साका, भाग्यश्री साका यांनी सिव्हिल चौकीत नोंदवली आहे। प्रभाग क्रमांक 19 नीलमनगर येथील पंडित नेहरू चौक येथे मंजूर रस्त्यातील अर्धवट काम आचारसंहिता पूर्वीच काम मंजूर झाल्यानं सुरू होतं, पण चोहो बाजूने रस्ताच नसल्यानं प्रत्येकाला आपल्या घरासमोर रस्ता हवा असल्यानं नगरसेवकाकडून ती पूर्ण होत नव्हते। मंजूर झालेलं काम प्रथम करू, उर्वरित काम लवकरच आमदार सुभाष देशमुख यांच्या आमदार फंडातून करवून घेतो असं आश्वासन देऊन नागरिकांना व्यंकटेश कोंडी यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला। या भागातील नागरिकांनी ज्या ज्या अडचणी सांगितल्या त्या सुभाष बापू देशमुख यांच्या निदर्शनास आणून ते निश्चितच सोडवू। सध्या 4 तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असल्यानं या कामाला विलंब होतोय। आचारसंहिता संपल्याबरोबर या कामाला गती मिळेल असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश कोंडी यांनी व्यक्त केला असतानाही शनिवारी दुपारी पुन्हा याच ठिकाणी रस्ता करण्याच्या कामावरून भाजपाचे मल्लू कल्लोर यांनी महेश साका या पितापुत्राला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। महेश साका यांनी आपणाला मारहाण करण्यात आल्याची तक्रार सोलापूरच्या सिव्हिल चौकीत दाखल केली आहे। याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली। मी महेश साका, मी राहतो नीलमनगर भागामध्ये प्रभाग 3 मधील पंडित नेहरू चौकमध्ये राहतो। आमचं रोड काम चालू असताना आम्ही रोडचं काम पूर्ण होतं, चंद्रकांत दोड्डी ते हिरेमेटच्या घरापर्यंत रोड काम पूर्ण झालं। मग तिथलं त्याने आमच्या गल्लीतले जे BJPचे कार्यकर्ते जे जवळचे आहेत त्यांनी सर्वजण ते टेंडरला त्यांच्या ते वैयक्तिक त्यांना बोलून आमच्या घरात ओम टू ओम करा, तिकडचं तुम्ही करू नका म्हणून आम्हाला सर्वांना इथलं कॅन्सल करून ते घरापासून त्यांचं रोड त्यांनी करून घेतलं। आम्ही त्यांना विरुद्ध गेलो, तुम्ही रोड आमच्यापर्यंत आहे, आमचं मंजूर आहे, आमच्याविषयी सर्व लिस्ट आणलेलं आहे। आम्ही असं केल्याबद्दल आम्ही आडवा लावल्यावर त्यांनी नगरसेवक कोंडी येऊन आम्हाला असं तक्रार करून ते सांगितले आम्हाला तुमचा रोड पूर्ण करून देईन म्हणून असं आम्ही बोललेलं आहे। आणि असं बोलून घेऊन आम्हाला मग तसं सर्व रद्द झालं। रद्द झाल्यावर आम्हाला इथनं नाही का इथं बोलून घेतलेत आम्हाला, आता त्यांच्या घरापाशी बोलून घेतलेत, तू आम्हाला असं का केला, तू आमच्यावर रद्द केला, तू कशासाठी, तू करायचं पद्धत आहे का, त्याचा भाऊ ते सर्वजण बोलून घेतलेत। मग समोर बोलून त्यांचा मुलगा कल्लुरे मल्लिकार्जुन कल्लुरे यांनी मला येऊन पहिला मारहाण करून त्यांचा काका ते 4 जण येऊन मला उचलून आपटून फरशीवर आपटून टाकले। मला खूप मार लागलाय, पण पूर्ण मला धमकी दिलेत की मी तुला खलास करतो 2 दिवसात म्हणून असं धमकीचं असं मला आश्वासन दिले। तू आमचा रोडचा आडवा तू आला तुला करून घेतो। त्यांचे घरचे पण बोलले, त्यांनी बोलले आमच्या बायावर माझा मुलगा शूटिंग काढत असताना आमच्या मुलावर मारहाण केले, ती चापटे मारले आणि आमच्या घरच्यांवर अंगावर ढकलून दिले। ती खूप असं आम्ही नाही विचारलो, आम्ही दुसरं काही विचारलं, त्याच्यामुळे आम्हाला खूप हैराण झालेलं आहे। आम्ही ते विचारल्यामुळे मला मारहाण केलेत, मी एकटाच होतो, आमच्या गल्लीतले कोणी नव्हते। 2 वाजता मला मारहाण झालेत, 1 ते दीड ते 2 आसपास त्या हिशोबाने आम्हाला मारहाण केलेलं आहे। मल्लू कल्लुरे शानू, बसू शानू आणि त्यांचे वडील ते सर्वजण होते। मी पहिला बातमी दिली, ते बातमी आल्यामुळं ते रोड कॅन्सल झाले, त्याच्यामुळं मला ते खुन्नस पकडून त्यांनी आज मला त्यांच्या घरापाशी मी जाताना मला बोलून त्यांची आई आणि त्यांचा भाऊ सर्वजण मिळून मला बोलून त्यांनी समोर आवाज करून बोलून मी त्याला मारहाण करून मला आपटून हे करून घेतलेत। मला नाही गल्लीतले येते कार्यकर्ते, त्यांचे BJPचे कार्यकर्ते येते, त्यांचे सर्व घरचेच आहेत, ते नगरसेवकचे हाताखालचे आहेत ते। आमची मागणी रोड पूर्ण व्हावं, मला मारहाण केलेलं त्यांना शिक्षा पडावं। आम्ही नुसतं सरकारला आम्ही एवढं विनंती केली की आमचा रोड आमच्यापाशी व्हायचे, मंजूर झालेला रोड तुम्ही आपल्या घरापाशी करून घेणं हे चुकीचं आहे। आम्हाला एवढंच आम्हाला मागणी आमच्या रोडवर पाहिजे आणि ते कोण मला मारले त्यांना शिक्षा करू शिक्षा पाहिजे, एवढी आमची विनंती आहे। माझं नाव भाग्यश्री महेश साका। आमच्या गल्लीत रोडाची मंजुरी झाली होती रोड करण्याची, मग रोडाची करताना आमची अपेक्षा होती की पूर्ण रोड व्हावा म्हणून ही आमची अपेक्षा होती। मग त्या अपेक्षा न होता अर्धवट रोड करायला म्हणून आमच्या घरातले आणि गल्लीतले सगळे महिला मंडळ मिळून आम्ही कोंडी सरांना फोन करून त्यांना बोलावून घेऊन की सांगितलं की आमची अपेक्षा अशी आहे सर, म्हणून अर्धवट रोड करायला ही रोड पूर्ण व्हावी म्हणून आमची अपेक्षा आहे म्हणून कोंडी सरांना मी सांगितलं। सांगता असताना पण त्यांनी बघितले पण त्या पाठीमागच्या गल्लीत पण आमच्या गल्लीत पण पूर्ण रोड व्हावं म्हणून बघितले। मग बघताना आमच्या गल्लीतले मल्लप्पा आणि मल्लू कल्लुरे आणि त्यांचे काका, त्यांचे पप्पा आणि त्यांचे 2 काका
आणि त्यांनी चौघं मिळून आमच्या मिस्टरांना बोलून घेऊन आणि माझ्या मुलाला पण बोलून घेऊन त्यांनी चौघजण आमच्या मिस्टरांना उचलून घेऊन खाली आपटून त्यांना मारहाण केले ती आणि आमच्या मिस्टरांना एकतर मुळव्याध ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांच्या पाठीमाग पूर्ण मार लागलेला आहे आणि हाताला पण मार लागलेला आहे. आणि रोडासाठी आम्ही लढताना कोंडी सरांना पण फोन करून लढताना की त्यांनी चौघजण मिळून रोड करायला देईना, तू आडवा यायला म्हणून आमच्या मिस्टरांना उचलून त्या कडीवर टाकलेला आहे आणि त्यांना मार खूप लागलेला आहे. आमची इच्छा आहे की पूर्ण रोड व्हावा आणि आमच्या मिस्टरांना आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही लढा लागलो. गल्लीत नीलमनगर पंडित नेहरू चौकात आता 2च्या सुमारास त्यांनी चौघं केले ते मल्लप्पा त्यांचे दोघं काका आणि त्यांचे पप्पा आणि मल्लू ते चौघं मिळून आमच्या मिस्टरांना दगडावर उचलून घातले. आमची इच्छा आहे की गल्लीत रोड व्हावं आणि आम्हाला न्याय मिळावा ही इच्छा आहे आमची. दरम्यान या भागात रस्त्यावरून वादंग होत असल्यानं हा विषय विद्यमान आमदार सुभाष देशमुख आणि येथील माजी नगरसेवकांनी एकत्रित बसून हा विषय मिटवावा अशी मागणी नागरिकातून व्यक्त केली जाते. दोड्डीघर ते हिरेमठ घरापर्यंत रस्ता मंजूर झालेला आहे आणि आता गुत्तेदाराने काय केलेलं आहे, कल्लोरेच्या घरापर्यंत खडी टाकलेला आहे. तरी आमच्या गल्लीतले संपूर्ण माता भगिनींनी याला विरोध केलेला आहे. संपूर्ण रस्ता करत असेल तर करा, नाही तर ते सुद्धा आम्ही अडवणार आहे. पूर्ण रस्ता करून द्यावा आमची अशी मागणी आहे.